एका लहानशा खेडेगावात राधा नावाची गवळण राहत होती। ती अतिशय हुशार आणि कष्टाळू होती। तिच्या गाई गुरांचा देखभाल ती अतिशय चांगल्या प्रकारे करत असे। दररोज सकाळी ती गायींना नदीवर पाणी पाजायला नेत असे आणि तिथल्या झाडाखाली बसून गाणं म्हणत विचार करत बसत असे। तिच्या शांत स्वभावामुळे गावातले सगळे तिला खूप मानत। एके दिवशी गावात चोरीच्या अनेक घटना घडू लागल्या। गावकरी फार चिंतेत होते। चोर कोणीही असो, तो हुशार होता, त्यामुळे कोणी त्याला पकडू शकत नव्हते। गावातल्या काही श्रीमंत लोकांच्या घरात चोरी झाली होती, त्यामुळे गावकऱ्यांमध्ये घबराट पसरली होती। राधा मात्र शांत होती। तिला वाटले की प्रत्येक समस्येवर तोडगा निघतोच। ती स्वतःच्या वस्तू सांभाळून काम करत राहिली। एका रात्री तिने अंगणात एक हलकासा आवाज ऐकला। ती सावध झाली। तिने झाडावर कोणीतरी हालचाल करताना पाहिले। ती घाबरली नाही, उलट तिने तिच्या हुशारीने काहीतरी करण्याचे ठरवले। तिने जोरात ओरडून गावातल्या चंद्रकाकांना बोलावले, अहो चंद्रकाका, त्या झाडाखाली ठेवलेले पैसे नीट झाकून ठेवा, चोर कोणीतरी आजूबाजूला दिसतोय। झाडावर लपलेला चोर हे ऐकून गोंधळला। त्याला वाटले की खरोखरच झाडाखाली पैसे आहेत। त्याने झाडावरून खाली उतरून त्या जागेची पाहणी करण्यास सुरुवात केली। त्याचवेळी राधाने गावातील इतर लोकांना हाक मारून बोलावले। गावकरी लगेच गोळा झाले आणि त्यांनी त्या चोराला पकडले। चोर पकडल्यावर गावकऱ्यांनी राधाचे खूप कौतुक केले। तिच्या हुशारीमुळे गावातील चोरी थांबली। चोरही कबूल झाला की तोच मागच्या चोऱ्यांचा जबाबदार आहे। गावकरी खूप खुश झाले आणि राधाला धन्यवाद दिले। बोध, संकटसमयी घाबरण्यापेक्षा शांत डोकं ठेवून विचार करणे खूप महत्त्वाचे आहे। हुशारी आणि प्रसंगावधान यामुळे आपण कोणतीही अडचण सोडवू शकतो।